सर्व स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी आणि अन्य प्रेक्षक, अन्य श्रोते यांना मनापासून नमस्कार. माझं नाव अतुलचंद्र मधुकर कुलकर्णी. मी भारतीय पोलीस सेवेमध्ये 1990च्या बॅचमध्ये सामील झालो आणि गेली 30 वर्ष महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आणि देश पातळीवरती आणि विदेशामध्ये सुद्धा काम करून आता सध्या मी महाराष्ट्राच्या गुन्हे अन्वेषण विभागाचा प्रमुख म्हणून पुण्यामधून काम करतोय, अप्पर पोलीस महासंचालक या दर्जामध्ये. यापूर्वी मी दहशतवाद विरोधी पथकाचा प्रमुख म्हणून महाराष्ट्राच्या जवळजवळ 3 वर्ष काम केलेलं आहे आणि त्यापूर्वी क्राईम ब्रँचचा प्रमुख म्हणून मुंबईच्या 1-1.5 वर्ष काम केलेलं आहे. अर्थात केंद्र सरकारकडं प्रतिनियुक्तीवरती असताना माझं अरुणाचल प्रदेशमध्ये 2 वर्षांचं राहणं झालेलं आहे. दिल्ली इथं 1.5 वर्षांचं राहणं झालेलं आहे आणि त्यामुळं या विषयाची एक अंतर्गत सुरक्षा किंवा राष्ट्रीय सुरक्षा या विषयाची अतिशय जवळून ओळख आहे आणि अभ्यास करण्याचा प्रयत्न मी केंद्र सरकारकडच्या 11 वर्षांच्या कालावधीमध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा असताना केलेला आहे. तेव्हा त्या सर्व अनुभवावरती आधारित मी काही मांडणी अंतर्गत सुरक्षेसमोरील आव्हानं, दहशतवाद इत्यादी विषयांवरती पुढच्या 40-45 मिनिटांमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहे. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करत असताना आपल्याला विविध त्याचे बहुपेडी राष्ट्रीय सुरक्षा आहे आणि त्याच्यामध्ये विविध बाबींचा विचार करायला लागतो. अंतर्गत सुरक्षा ही एक बाब आहे, बाह्य सुरक्षा ही एक बाब आहे. बाह्य सुरक्षेमध्ये आपल्याला कल्पना आहे की आपली संरक्षण दलं आणि काही अर्ध पोलीस दलं जी आहेत, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स किंवा ITBP सारखी ही कार्यरत असतात आपल्या राष्ट्राच्या सीमेवरती आणि बाहेर आपली एक इंटेलिजन्स संघटना कार्यरत असते देशाची. देशांतर्गत सुरक्षेमध्ये विविध संघटना कार्यरत असतात ज्याच्यामध्ये पोलिसांचा रोल अतिशय महत्वाचा असतो. याच्याशिवाय अंतरिक्ष सुरक्षा आहे, याच्याशिवाय सायबर वर्ल्डची सुरक्षा आहे. असे अनेक विषय हे सुरक्षेच्या माध्यमामधून आपल्याला अभ्यासता येतात किंवा त्यांचा एकत्र अभ्यास केला तरच राष्ट्रीय सुरक्षेचा आपल्याला आवाका समोर येऊ शकतो. अंतर्गत सुरक्षेचा विचार करत असताना त्यावर प्रभाव टाकणाऱ्या घटकांमध्ये जसा बाह्य व परकीय शक्तींचा प्रभाव महत्वाचा ठरतो, तसाच त्या देशाची जडणघडण होत असताना, वाटचाल होत असताना घडलेल्या भू राजकीय, धार्मिक, सामाजिक घटनाही तितक्याच महत्वाच्या ठरतात, ज्याला आपण जिओ पॉलिटिकल, सोशल वगैरे म्हणू. एकूणच देशाचं भौगोलिक स्थान, प्रांतरचना, वंशवाद, विविध धार्मिक आणि सांस्कृतिक प्रवाह यांचा इतिहास हा महत्वाचा प्रभाव टाकणारा घटक ठरतो. भारताच्या अंतर्गत सुरक्षेबाबत बोलताना देखील या बाबींचा आढावा हा आपण घेऊ शकतो. थोडक्यात आपण जर जगाच्या दृष्टीने पाहिलं तर आपण भारताचं स्थान जे आहे, जिओ लोकेशन जे आहे, हे तणावपूर्ण भागात आहे आणि साधारणपणे 15,000 किलोमीटरच्या वरची आंतरराष्ट्रीय सीमारेषा 7 राष्ट्रांसोबत विभागलेली आहे. पैकी बरीचशी राष्ट्र ही आपली मित्रराष्ट्र नक्कीच नाहीत आणि जवळजवळ 7,500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा देखील देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठं आव्हान आपल्याला आहे. भारताच्या अंतर्गत बाबी आपण पाहिल्या, अंतर्गत परंपरा, संस्कृती या गोष्टींचा जर अभ्यास केला, 1600 पेक्षा जास्त बोली भाषा आणि भाषा आहेत, 3000 जाती उपजाती आहेत आणि जगात माहिती असणारा जवळपास प्रत्येक धर्म आपल्या देशामध्ये अस्तित्वात आहे. त्यामुळे हे एक विश्वाचं छोटं प्रारूप किंवा प्रतिबिंब असं आपल्याला भारताला सार्थपणे म्हणता येईल. निर्विवादपणे हे सत्य आहे की भारताची खरी ताकद या विविधतेतच आहे. मात्र कित्येकदा असं दिसून आलंय की वेगळेपणाला खतपाणी घालून अंतर्गत वा बाह्य घटकांकडून चिथावणी देऊन या देशामध्ये अंतर्गत युद्ध, बंड, वाद हे निर्माण केले जातात. आधुनिक इतिहासाचाच विचार केला तर आपल्याला बंगालची फाळणी गेल्या शतकामधली पाहता येईल किंवा त्यानंतर झालेली ब्रह्मदेशची निर्मिती पाहता येईल आणि शेवटी सर्वात या देशाची फाळणी 47ला जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाची ती घटना किंवा त्या संदर्भामधले सर्व संदर्भ आपल्या लक्षात येऊ शकतील आणि त्याचे दूरगामी परिणाम आज देखील आपल्या देशाच्या समोर सुरक्षेचे प्रश्न म्हणून उपस्थित उभे आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं आपल्याला आव्हान आहे.
स्वातंत्र्य लढ्यात देखील 1857च्या उठावाच्या वेळेला प्रत्येक घटकाचं त्यामध्ये सामील होणं त्याला वेगळं कारण कदाचित असू शकेल. 1920 ची खिलाफत चळवळ असो, त्यानंतरचा गांधी आंबेडकर करार असो, प्रत्येक घटनेमध्ये विविधतेच्या वेगळ्या छटा या आपल्याला दिसून येतात. परंतु शेवटी विविधतेत एकता असणारा आपला भारत हा ज्याला आपण म्हणू फाळणी होऊन सुद्धा का होईना पण 1947 साली स्वतंत्र झाला आणि आपल्या वाटचालीला सज्ज झाला. त्यामुळे फाळणीद्वारे हिंसाचाराला मोठ्या प्रमाणात जन्म देऊन आपण आणि आपला शेजारी देश पाकिस्तान हा तयार झाला. पाकिस्तान आजतागायत भारताशी कट्टर शत्रुत्व बाळगून आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोर आव्हान निर्माण करीत आहे. सातत्याने पाकिस्ताननी जम्मू काश्मीरमध्येच नाही तर अनेक राज्यात दहशतवादाला खतपाणी घालण्यासोबतच फुटीरतावादी प्रवृत्तीला चालना दिलेली आहे. जसं की आपण पाहिलं तर प्रामुख्याने पंजाब, आसाम इत्यादी भागांमध्ये. आणि या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने जर पाहिलं तर पाकिस्तान सोबत आपल्या आतापर्यंत 4 वेगळी युद्ध झालेली आहेत. 48चं, 65चं, 71चं आणि 99चं, ज्याला आपण कारगिल म्हणतो. या पुढच्या काळामध्ये पाकिस्तानच्या वागणुकीमध्ये किंवा त्यांच्या पॉलिसीमध्ये काही बदल होणार आहे का? मला तरी असं काही वाटत नाहीये. उलट पाकिस्तान स्वतःच्या शासकीय संस्था आणि नागरिकांना देखील कट्टरतेद्वारे भारत विरोधी धोरणामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापरत आहे. हे आम्हाला नंतर डेव्हिड हेडलीची ज्या वेळेला आपण आपल्या कोर्टामध्ये साक्ष केली त्याही वेळेला लक्षात आलं की त्यामध्ये कसे तिथले लोक जे आहेत, शासकीय यंत्रणा ज्या आहेत त्या सुद्धा कार्यरत आहेत भारतामध्ये दहशतवाद घडवून आणण्यासाठी. त्यामुळं अण्वस्त्रधारी आणि अपयशी शेजारी राष्ट्र म्हणून पाकिस्तानचा धोका आपल्याला शतपटीने वाढलेला आहे. आणि हेही आपल्याला माहिती आहे. आपण आता सध्या चीनची परिस्थिती सगळी पाहतोय गेले 2-3 महिने. चीन सुद्धा पाकिस्तानचा वापर आपल्या भारत विरोधी धोरणाकरता करत असतं. आणि आपण सर्वांनी ते पाहिलेलं असेल, चायना पाक इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे CPEC, त्याच्या दृष्टीने त्याचा आपल्या भारताला आव्हान म्हणून वापर चीन करत आहे. चीन बाबतचा इतिहास हे आपल्याला सगळा माहिती आहे. मॅकमोहन रेषा तयार झाली या गेल्या शतकाच्या सुरुवातीला. या मॅकमोहन रेषेला कुठेही ती डिमार्केट झाली नाही जमिनीवरती किंवा डिलिनेट झाली नाही. आणि अशी ही रेषा फक्त नकाशावरती मारली गेली आणि मग आपसामध्ये 2 देशांमधले विशेष विषय सुरू राहिले. 1962चं युद्ध चीन बरोबर आपलं झालं आणि आता आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चीन बरोबर वेगळ्या वेगळ्या विषयांचा सामना करत आहोत. मी साधारणपणे याच विषयावरती 1-2 वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त सावरकर स्मारकामध्ये बोललेलो होतो 2018च्या पहिल्या भागामध्ये. आणि त्याच्यामध्ये आणि आत्ताच्या मध्ये साधारणपणे 2-2.5 वर्षांमध्ये बऱ्याच बाबींमध्ये महत्वाचा फरक झालेला आपल्याला दिसतोय. आपण आपल्या देशाच्या अंतर्गत बाबींबद्दल बोलायचं झालं तर आपण जम्मू काश्मीर हे राज्याचा त्याचा दर्जा निष्कासित करून जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 आपण केंद्रशासित प्रदेश तयार केले. त्याच्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला CRPFच्या याच्यावरती कॉन्वॉयवरती अटॅक झालेला पाहायला मिळाला काश्मीरमध्ये. उरीचे हल्ले पाहायला मिळाले आणि त्याला दिलेलं आपण प्रत्युत्तरही पाहायला मिळालं. याचबरोबर आपण सध्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या प्रश्नाला सामोरं जातोय, ज्याच्यामुळे आपण या माध्यमांमधनं एकमेकाशी संपर्क करत आहोत प्रत्यक्ष न करता. तो म्हणजे करोनाचं आव्हान. आणि करोनाचं आव्हान हे सुद्धा एका दृष्टीने चीनमध्ये तयार झालेली गोष्ट आहे. आता ती तयार झाली केली हा पुढचा भाग आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती की 1971 मध्ये बांगलादेश निर्मिती झाली. बांगलादेशमधून मग सातत्याने निर्वासितांची लोंढे आपल्या देशाकडे यायला लागली आणि त्याचा थेट परिणाम भारताच्या अंतर्गत सुरक्षेवरती झालेला आहे. या जशा बाह्य घडामोडी आहेत तशा काही अंतर्गत घडामोडी पण गेल्या 50-70 वर्षांमध्ये या देशांनी पाहिलेल्या आहेत. संस्थानं विलिनीकरण झाली 1948, 47, 48च्या नंतर. साधारणपणे 1950 पर्यंत 500हून अधिक लहान मोठी संस्थानं ही भारतामध्ये विलीन झाली. मात्र जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर या संस्थानांच्या बाबतीमध्ये लष्करी कारवाईला सामोरं जायला लागलं. काश्मीर प्रश्न हा तसा एका दृष्टीने चिघळतोय, परंतु त्याला आता एक वेगळं परिमाण त्याचा राज्याचा दर्जा काढल्यामुळे आणि 370 आणि 37-35 हे कलम हटवल्यामुळे वेगळ्या पद्धतीने आपण त्याला आज सामोरं जातो आहोत. स्वातंत्र्यानंतर प्रादेशिक अस्मिता वाढत गेल्या
मग नॉर्थ ईस्टमध्ये वेगळी वेगळी अस्मितेच्या दृष्टीने खतपाणी घालणारी संघर्षाची रचना सुरू झाली आणि मग नागा एज्युटेशन सुरू झालं. मग तेलंगणा हे पहिलं भाषाधारित प्रथम राज्य निर्माण झालं आणि नॉर्थ ईस्ट राज्यांमध्ये आपण अजूनही पाहतो की अशांतता ही अजून सुद्धा तिथे दिसते आहे. पंजाब मधला तणाव आपल्याला 1980-90च्या दशकामध्ये पाहायला मिळाला. त्याचबरोबर काश्मीरमध्ये आपल्याला तणाव जास्ती प्रमाणात वाढलेला पाहायला मिळाला आणि याला सगळ्याला पाकिस्तानच्या ISIचा K2 प्लॅन, काश्मीर खलिस्तान प्लॅन हा कारणीभूत होता आणि ISIच्या प्रोत्साहनाने निर्माण झालेला खलिस्तान प्रश्न हा काही प्रमाणामध्ये जरी सुवर्ण मंदिर, ऑपरेशन ब्लू स्टार आणि आपण आपल्या पंतप्रधानांचं त्याच्यामध्ये आपल्याला बलिदान द्यायला लागलं. त्यानंतर तो काही प्रमाणामध्ये प्रश्न कमी झाला होता. परंतु आता पुन्हा एकदा गेल्या 4-5 वर्षांमध्ये खलिस्तान प्रश्नाने मोठं रूप धारण केलेलं आहे. परदेशांमधले काही संघटना त्या खलिस्तान संदर्भामधल्या त्याच्यामध्ये कार्यरत आहेत आणि आपल्याकडे सुद्धा आपल्या बाजूचा देश पाकिस्तान त्याला खतपाणी घालतोय. मला आठवतंय ATS मध्ये असताना आम्ही डिसेंबर 2018 मध्ये याच्यामध्ये पुण्यामध्ये एक खलिस्तान संदर्भामध्ये केस केलेली होती आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठी लिंक मिळाली. नंतर त्या केसचा तपास NIA कडे गेला कारण त्याची पंजाब आणि अन्य राज्यांशी, दिल्ली आणि पंजाब आणि अन्य राज्यांशी कनेक्शन्स होती. तर ती पण केस आपल्याला हे याची जाणीव करून देते की खलिस्तान प्रश्न हा मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा एकदा वरती येतोय. 1967ला किंवा त्या दरम्यान बंगालमध्ये सुरू झालेली नक्षलवादी चळवळ ही लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम स्वरूपामध्ये आज जवळजवळ 9 राज्यांमधल्या 71 जिल्ह्यांमध्ये पसरलेली आहे. रेड कॉरिडॉर हा तयार झालेला आहे चीन पासून नेपाळ माध्यमातून आपल्या देशामध्ये आणि नक्षलवादी किंवा माओवाद्यांचे शेजारील राष्ट्राशी असलेले संबंध ही चिंताजनक बाब आहे. त्याचप्रमाणे त्यांचे पूर्वोत्तर राज्यांमधल्या इन्सर्जंट संघटनांबरोबर असणारे संबंध ही सुद्धा एक आपल्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रामध्ये पाहायचं गेलं तर पूर्वेकडल्या आपल्या जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाशी सतत लढा सुरू आहे आणि महाराष्ट्र पोलिसांच्या अनेक लोकांनी आतापर्यंत त्याच्यामध्ये आपलं बलिदान दिलेलं आहे. दक्षिण भारतामध्ये LTTEचा प्रश्न आहे, शांती सेना, राजीव गांधी हत्या ह्या आपल्याला सगळ्या गोष्टी विदित आहेत. देशभराच्या पातळीवर बघायचं झालं तर 1992 मध्ये बाबरी मशीदचं पतन झालं. त्याच्यानंतर म्हणजे त्याही संदर्भामध्ये एक लेटेस्ट डेव्हलपमेंट आहे जी अंतर्गत सुरक्षेवरती परिणाम करणारी आहे, ज्याचं सुप्रीम कोर्टाने त्याचं रुलिंग दिलं आणि त्याप्रमाणे आता मंदिराची पायाभरणी नुकतीच झालेली आहे. देशभरात 92च्या घटनेनंतर पडसाद उमटले, मुंबईची दंगल झाली आणि 1993 मध्ये काश्मीर वगळता किंवा पंजाब वगळता देशभरामध्ये प्रथमच दहशतवादी हल्ल्यांना मुंबईला सामोरं जायला लागलं साखळी बॉम्बस्फोटांच्या माध्यमातून आणि अजूनही ती केस सुरू आहे. त्या केसमधले अजूनही 25-27 जण या देशाच्या बाहेर आसरा घेऊन आहेत. दहशतवादाचा वाढता प्रसार, मुंबईतल्या अंडरवर्ल्डच्या कारवाया, स्मगलिंगचा प्रश्न, पोस्टल सिक्युरिटीचा प्रश्न हे सगळं आपल्याला साधारणपणे त्या 93च्या मुंबई बॉम्बस्फोट घटनेमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालं आणि त्यानंतरही अनेक घटना घडत गेल्या. थोडंसं पुढे मी त्याच्याबद्दल बोलतोय. तर मागील 1-2-2.5 दशकांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात भारतभर दहशतवादी हल्ल्याची व्याप्ती वाढत गेली आणि दहशतवाद हे अंतर्गत सुरक्षेपुढचं सर्वात मोठं आणि महत्वाचं आव्हान म्हणून आपल्या समोर या देशासमोर उभं राहिलं. इतिहासामधल्या जशा घटना आपण पाहिल्या थोडक्यात, तसं आपल्याला काही अन्य बाबींचाही विचार करायला लागतो ज्यांचा या अंतर्गत सुरक्षेशी अतिशय जवळून संबंध आहे, ज्याच्यामध्ये परकीय शक्तींचा हस्तक्षेप तर मी बोललो. पोरस बॉर्डर्स आहेत आपल्या बांगलादेश आणि नेपाळ बरोबरच्या, पोरस कोस्टलाईन आहे, लहान आणि मध्यम आकाराच्या आपल्याकडच्या जेटीज आणि बंदरं जर पाहिली तर 200च्या आसपास ही बंदरं आहेत आणि या बंदरांमध्ये बऱ्यापैकी ऍक्सेस जो आहे हा अनहिंडर्ड लोकांना मिळू शकतो. स्थलांतरितांची लोकसंख्या, स्थलांतरण दोन प्रकारचं, परकीयांचं आपल्या देशामध्ये आणि देशांतर्गत डेमोग्राफिक इन्फ्लक्स सुद्धा आपण पाहिलेला आहे. जम्मू काश्मीरच्या पंडितांच्या माध्यमांमधनं, आपल्याकडच्या आता मायग्रंट लेबरच्या माध्यमामधनं तो प्रश्न आपण पुन्हा एकदा कोरोनाच्या दरम्यान आपण त्याला सामोरं गेलो. धार्मिक मूलतत्ववाद हा आपण पाहतो आहोत गेले 3-4 दशकं हिंदू आणि मुस्लिम दोन्ही संदर्भामधला. अंतर्गत बंडाळ्यांबद्दल मी बोललो. जातीय तणाव, जातीय आरक्षणावरूनचे प्रश्न, अल्पसंख्याकांचं आर्थिक सामाजिक मागासलेपण
आणि जातीय दंगलींचा राग यामुळे अल्पसंख्याक युवक हे कट्टरवादाकरता सॉफ्ट टार्गेट होत आहेत आणि हाही एक अंतर्गत सुरक्षेचं मोठं परिमाण आपल्याला दिसतंय. हे दहशतवादाच्या बाबतीत बोलायचं झालं तर दहशतवादाचे आर्थिक स्रोत, हवाला, फेक करन्सी, नार्कोटिक ड्रग्स सप्लाय आणि आपल्या जवळच गोल्डन क्रिसेंट आणि गोल्डन ट्रायंगल हे दोन्ही नार्कोटिक ड्रग्सचे मोठ्या प्रमाणामधले प्रोड्युसर्स असल्यामुळे आपण एका दृष्टीने बाधित आहोत या प्रश्नाने. आणि याचा वापर, यातून मिळणाऱ्या पैशाचा वापर हा कुठेतरी दहशतवादात केला जातोय. याचंही आपल्याला आपल्यासमोर वेगळे वेगळे याचे डायमेन्शन्स आहेत. हत्यार खरेदी किंवा प्रशिक्षण संदर्भातील दहशतवादी संघटनांदरम्यानची समीकरण साधारणपणे 2008च्या दरम्यान माओइस्ट आणि इंडियन मुजाहिदीनचा ऍक्सिस समोर आला. माओइस्ट आणि नॉर्थ ईस्ट मधल्या इन्सर्जंट ग्रुपचा ऍक्सिस समोर आला आणि मग चीनचा जो दक्षिण चीन मधला भाग आहे कुनमिंग प्रॉव्हिन्स, तिथून वेपन्सचा सप्लाय आपल्याकडे येत असतानाच पण आपल्या समोर आलेला आहे. गरिबी, बेरोजगारी, धान्य टंचाई हे अन्य विषय आहेत जे अंतर्गत सुरक्षेवरती परिणाम करतात. आर्थिक लाभ किंवा विकासाची फळं यांचं अन्यायी आणि असमान वितरण हे ठराविक गटांमध्ये असंतोषाची भावना निर्माण करतं. ऊर्जा आणि पाणी हे दोन्ही गोष्टी आपल्याकडे कमी प्रमाणात उपलब्ध आहेत, त्याच्यामुळे याची टंचाई किंवा असमान वितरण हाही बऱ्याच वेळेला दोन राज्यांमधला प्रश्न निर्माण करतो. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रामध्ये हा प्रश्न नेहमी कृष्णेच्या पाण्यावरनं येतो. शिक्षण, आरोग्य, दळणवळण, संपर्क माध्यम, सार्वजनिक वितरण व्यवस्था इत्यादी बाबत दुर्लक्ष किंवा अविकसित भागामध्ये या सेवा नीट न पोचणं हेही अंतर्गत सुरक्षेसंदर्भामध्ये प्रश्न तयार करायला किंवा त्या दृष्टीने लोकांना विचार करायला खतपाणी घालणारे घटक ठरू शकतात. एकूणच समस्याग्रस्त भागांमध्ये सरकारी यंत्रणेची जाणवणारी निष्प्रभता हा सुद्धा चिंतेचा भाग आहे. आदिवासींची समस्या किंवा त्यांच्या अन्य अनेक समस्या, खंडणी वसुली जी चालू आहे कॉन्ट्रॅक्टर्स आणि सीपीआय माओइस्ट म्हणजे ज्याला आपण लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमची एलिमेंट्स किंवा नक्षलवादी म्हणतो त्यांची, स्मगलिंग, बूटलेगिंग, स्लम लॉर्डिंग, मोठ्या शहरांमध्ये आज महाराष्ट्राची जवळजवळ 55% लोकसंख्या शहरांमध्ये राहते आणि या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकसंख्येला स्लम लॉर्डिंगला सामोरं जायला लागतं. भ्रष्टाचार, सबवर्जन ऑफ सिस्टम हे प्रश्न आहेत. कोणत्याही समस्येचे वा घटनेचे त्वरित राजकीयकरण आपल्याकडे होतं. दुर्दैवाने ही पण एक मोठी समस्या आहे. आंदोलक आणि नेत्यांची बेजबाबदार वक्तव्य बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या भावना लोकांच्या प्रदीप्त करतात आणि मग त्याच्यानंतर प्रश्न तयार होतात. तात्कालिक फायद्यासाठी, मताकरता किंवा अन्य गोष्टींसाठी ध्रुवीकरणाला खतपाणी घातलं जातं. आयटी वॉरफेअर हे आपल्याकडचा एक मोठा प्रॉब्लेम आहे. सायबर टेररिझम, ऑनलाईन रॅडिकलायझेशन इत्यादी या अनेक गोष्टींचा प्रभाव हा अंतर्गत सुरक्षेवरती होत असतो आणि या सर्व गोष्टींच्या परिणामाचा एकत्रित विचार करून आपल्याला इंटरनल सिक्युरिटीच्या दृष्टीने स्ट्रॅटेजी ठरवायला लागते अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने. तेव्हा या प्रत्येक समस्येवरती जर बोलायचं असेल तर वेगळं त्याच्यावरती एक छोटंखानी भाषण किंवा व्याख्यान हे होऊ शकेल. परंतु आज तरी असं वाटतंय की दहशतवाद ही आपल्या समोरची अतिशय मोठी समस्या या देशासमोरची आहे आणि गेले जवळजवळ 4 दशक जम्मू काश्मीर, नॉर्थ ईस्ट आणि पंजाब प्रांतात मर्यादित असलेला म्हणजे त्याच्या आधी मर्यादित असलेला दहशतवाद 90च्या दशकामध्ये आपल्या देशामध्ये अंतर्गत सगळीकडेच हा पाय पसरू लागला. हा प्रश्न 93 मध्ये मुंबई ब्लास्ट बद्दल मी बोललो, त्याच्यामध्ये पहिल्यांदाच ISI, अंडरवर्ल्ड, दहशतवादी संघटना आणि ब्युरोक्रेसी यांचा आपल्याला मिलाफ दिसून आलेला आहे. आपल्याला आठवत असेल कस्टम्सचा एक ऑफिसर त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्या गाडीमधनं ते RDX कोकणाच्या किनाऱ्यावरती उतरलेलं कोकणच्या मुंबईमध्ये आणलेलं होतं. 1990च्या दशकातला सिमी प्रणित हिंसक कारवाया आहेत त्या आठवत असतील आपल्याला. त्याच्यानंतर काश्मीर खोऱ्यामध्ये पुन्हा एकदा ISI पुरस्कृत कारवायांनी उचल खाल्ली आणि इतर राज्यातही पाक पुरस्कृत संघटनांनी दहशतवादी हल्ले वारंवार घडवून आणले. 2001 मध्ये भारतीय संसदेवरचा हल्ला, 2002 मध्ये अक्षरधाम मंदिर गुजरात मधला हल्ला गांधीनगरचा, 2002-03 मध्ये मुंबई ब्लास्ट झाले, 2006 मध्ये लोकल ट्रेन ब्लास्ट झाले मुंबईमध्ये, औरंगाबाद मध्ये शस्त्रसाठा मोठ्या प्रमाणावरती जप्त झाला, 2007 मध्ये हैदराबाद, अजमेर, वाराणसी, लखनौ इथले ब्लास्ट झाले, 2008 मध्ये जयपूर, गुजरात, दिल्ली, बंगलोर इथे ब्लास्ट झाले,
26/11/2008चा मुंबई हल्ला तर सगळ्यांना ज्ञात आहेच. 2010 मध्ये पुण्यात जर्मन बेकरी ब्लास्ट झाले. 2011 मध्ये मुंबईमध्ये ट्रिपल ब्लास्ट झाले, दादर, झवेरी बाजार आणि याला. 2012 मध्ये पुण्यामध्ये ब्लास्ट झाले. 2013 मध्ये बंगलोरला ब्लास्ट झाले. 15-16ला पठाणकोट आणि उरीचे हल्ले झाले. आणि त्याच्यानंतर आपल्याला आठवत असेल 2018च्या फेब्रुवारीमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावरचा काश्मीरमधला हल्ला, ज्याची प्रत्युत्तर आपण वेगळ्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला, ज्याला सर्जिकल स्ट्राईक्स म्हटलं. या सर्व हल्ल्यांमध्ये एलईटी, लष्कर ए तैयबा आणि इंडियन मुजाहिदीन आणि त्याचप्रमाणे जैश ए मोहम्मद या संघटना पाकिस्तानमध्ये ज्या बेस्ड आहेत, यांचा सगळ्यांचा हात दिसून येतो. त्याच्या ही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. पण एकूणच गेल्या 1.5 दशकामध्ये देशातल्या सर्व महत्वाच्या शहरांना टार्गेट केलं गेलेलं आहे आणि ही मालिका सतत चालू असल्याचं दिसतंय. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला 90च्या दशकानंतर नक्षलवादी चळवळीचा मोठ्या प्रमाणावरती प्रसार हा अर्बन सेंटर्समध्ये झालेला आपल्याला जाणवतो. महाराष्ट्र आणि त्यातही मुंबई हे नेहमीच दहशतवाद्यांचं आवडतं लक्ष ठरलेलं आहे. 1993 नंतरचे जर हल्ले आपण पाहिले देशभरात, तर 1/4 हल्ले हे मुंबईमध्ये झालेले आहेत. आणि मुंबईचं भौगोलिक महत्व तर आहेच बंदर असल्यामुळं, पण ती देशाची आर्थिक राजधानी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख असलेलं ते एक महत्वाचं शहर आहे. अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने विचार करताना मुंबईच्या सुरक्षेबद्दल प्राथम्याने विचार महाराष्ट्रापुरता जर करायचा झाला तर करायला लागतो. मुंबईचं वैशिष्ट्य काय, थोडक्यात जर सांगायचं असेल तर, मुंबई हे 2 कोटीच्या पेक्षा जास्त लोकसंख्येचं शहर आहे. दररोज 1000 ते 1,500 व्यक्ती मुंबईमध्ये स्थायिक होण्यासाठी कायमस्वरूपी स्थलांतरित होतात. जगातलं सर्वात कार्यमग्न विमानतळ मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये लोकलच्या 3,000 पेक्षा जास्त फेऱ्या होतात आणि त्याच्यामध्ये 80 लाख लोकांचं प्रतिदिन वहन हे या लोकल ट्रेन्स करत असतात. फायनान्शियल, कमर्शियल आणि एंटरटेनमेंट कॅपिटल आहे देशाची. आणि मेल्टिंग पॉट ऑफ व्हेरियस कम्युनिटीज अँड इंडियन सबकल्चर्स हे आपल्याला पाहायला मिळतं मुंबईमध्ये. म्हणजे भागवार आपल्याला पाहायला मिळतं की माटुंग्यामध्ये गेलं तर आपल्याला साऊथ इंडियन कल्चर मिळेल, मध्ये साऊथ इंडियन कल्चर मिळेल, चेंबूरमध्ये गेलं तर पंजाबी कल्चर मिळेल. हे अगदी डिस्टिंक्टली मुंबईमध्ये पाहायला मिळतं. तर या दृष्टीने आपण जर पाहिलं तर मुंबईचं महत्व हे देशाच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. आणि म्हणूनच कदाचित मुंबईला दहशतवादी सतत त्यांचं लक्ष करत राहतात. 26/11चा जो फिदाईन हल्ला होता, हा संपूर्ण देशाच्या दृष्टीने टर्निंग पॉइंट ठरला, माइलस्टोन ठरला. आणि त्याच्यामध्ये कसं पाकिस्तानच्या शासकीय यंत्रणा कार्यरत होत्या हे आपल्याला नंतर कसा आपला इंट्रॉगेट करण्याचा ज्यावेळेला प्रसंग मलाही आला, मी आणि माझे एक दिल्लीचे कलीग कसा आपला ताब्यात घेतल्यानंतर पुढच्या 2-2.5 तासामध्ये आम्ही त्याच्याबरोबर बसलेलो होतो. आणि तो कसा पाकिस्तानचा आहे या संदर्भामध्ये सगळी माहिती आम्ही त्याच्याकडनं गोळा केली आणि ती आपल्याला आपल्या मित्र यंत्रणांकडून परदेशातल्या पाकिस्तानमधनं त्याचं कन्फर्मेशन जवळजवळ पुढच्या 4-5 तासांमध्ये मिळालं. 90-95% की बाबा हा अमुक ठिकाणचा राहणार आहे, अमुक त्याची फॅमिली आहे, या पद्धतीचं त्याचं बॅकग्राऊंड आहे. आणि हे लोकांनी असा असा ग्रुप बनवलेला होता, असं असं ट्रेनिंग केलं आणि असे दहशतवादी हल्ला त्यांनी मुंबईवरती करण्यामध्ये ते सामील होते. या पद्धतीची माहिती आपल्याला कसाब कडून मिळू शकली. त्याच्यानंतर 15-16 मध्ये ज्या वेळेला आपल्याला डेव्हिड हेडलीचं आपल्या कोर्टासमोर मुंबईच्या सादरीकरण झालं आणि त्याला त्याची साक्ष झाली आपल्या कोर्टासमोर मुंबईच्या 26/11च्या ट्रायल, त्यावेळेला त्याच्या साक्षीमधनंही बऱ्याच गोष्टी मोठ्या प्रमाणावरती समोर आल्या. त्याच्यामध्ये मला सुदैवाने माझा काही रोल होता, त्याच्याही मध्ये मी सामील होतो देशाच्या वतीने. तर एकूणच आंतरराष्ट्रीय दहशतवाद हा असूनही जगामध्ये कुठल्याही प्रकारे कोणत्याही राष्ट्राकडून भारत त्याचा सगळ्यात मोठा सफरर असतानाही फार मोठ्या प्रमाणावरती दखल घेतली जात नव्हती. ती दखल घ्यायला सुरुवात ही 9/11च्या हल्ल्यानंतर, अमेरिकेमधल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्यानंतर झाली. आणि मग त्याच्यानंतर जागतिक पातळीवरती दहशतवादाचा गांभीर्याने विचार सुरू झाला. जशा या संघटना, आता आज जर पाहिलं तर जम्मू काश्मीरमध्ये जवळजवळ 16 देशातील कार्यरत असणाऱ्या दहशतवाद्यांमध्ये 16-17 देशांमधल्या नागरिकांचा समावेश आहे, तिथल्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. यांचं सगळ्यांचं ट्रेनिंग पुढे पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये किंवा अफगाणिस्तानमध्ये होतं आणि मग तिथून यांना आतमध्ये पुश केलं जातं. आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वी आपण बातम्यांमध्ये पाहिलं की एक मोठं भुयार पाकिस्तान बॉर्डरमधनं भारतामध्ये उघडणारं तयार केलं गेलेलं सापडलेलं होतं आणि त्या भुयारामधनं ही मंडळी जाय करायची. अशा प्रकारे अनेक मार्गांनी त्यांची या देशामध्ये पाठवणी केली जायची. सो 9/11 नंतर हे सगळं चित्र जगभराच्या दृष्टीने बदललं आणि मग त्याच्यामध्ये
9/11च्या हल्ल्यानंतर जगभरामध्ये एकत्रित विचार सुरू झाला की दहशतवादाच्या आव्हानाला सामोरं कसं जायचं. मात्र 26/11चा हल्ल्याचं माझ्या दृष्टीने एक जर सर्वात महत्वाचं परिमाण असेल तर ते हे आहे की नवतंत्रज्ञानाचा वापर हा अतिशय मोठ्या प्रमाणात केला गेला. 26/11 मध्ये व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलचे माध्यमातून कॉल्स केले गेले आणि दहशतवाद्यांकडे सेलफोन्स होते. तिथे त्यांचं कंट्रोल रूम कराचीमध्ये होतं आणि तिथून त्यांनी सूचना द्यायच्या आणि यांनी इकडं हल्ले आपले पुढं करत राहायचे. या पद्धतीने ते कॉल्स वापरले गेले आणि पहिल्यांदाच हे तंत्रज्ञान आपल्याला पाहायला मिळालं. आणखीन काय काय मोठी दहशतवादी समस्येची परिमाण किंवा वैशिष्ट्य गेल्या 1-2 दशकामध्ये समोर आली तर त्याचं साधारणपणे असं आपल्याला एक 5-7 पॉइंट्स त्याच्यातले सांगता येतील की आयटी क्रांती तसेच संपर्क माध्यमांचं अति प्रगत स्वरूप व तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संकल्पनांचे विनाविलंब वहन यामुळे टेरर अजेंडाचा जलद प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला. अत्याधुनिक संपर्क तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. जसं मी आपल्याला म्हटलं तसं व्हीओआयपी टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला 26/11 मध्ये पहिल्यांदा. आता नंतर तो कॉमन झालेला आहे. आता व्हीपीएन वापरलं जातं काश्मीरमध्ये. आता डीप नेट आहे, डार्क नेट आहे, झिरो नेट आहे. म्हणजे वेगळ्या वेगळ्या तंत्रज्ञान जसं उपलब्ध होतंय लोकांना चांगल्या वापरासाठी तसाच त्याचा वापर दहशतवादी करून घेत आहेत. सायबर टेररिझम आपल्याला पाहायला मिळतोय. स्पाईंग, एस्पियनाज, डेटा थेफ्ट, हॅकिंग हे प्रकार फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. जे खरं तर आता आपण कोरोनामुळे सर्वजण कमी प्रमाणात प्रत्यक्ष काम करू शकत असल्यामुळं या सर्व बाबी सुद्धा जास्ती वाढलेल्या दिसतात आहेत. सायबर क्राईम्स हे वाढलेले आहेत. जागतिकीकरणाने धुसर केलेल्या भौगोलिक सीमा हा एक अत्यंत मोठा डायमेन्शन समोर आलेला आहे आणि जागतिकीकरणाबरोबरच मी म्हणेन की डिजिटल वर्ल्ड कुठेही बसून आपल्याला काहीही कुठल्याही देशामध्ये अनरेस्ट करण्यासाठी किंवा अंतर्गत सुरक्षेचं आव्हान निर्माण करण्यासाठी करता येऊ शकतं हे आपल्याला पाहायला मिळतं. ब्लॅक मनीचा वापर, ड्रग्सचा वापर, बनावट चलनाद्वारे आर्थिक पाठबळ मिळाल्याने दहशतवादी संघटना या ताकदवान आणि स्वतंत्र झाल्याचं आपल्याला दिसत आहे. थोड्या वेळाने मी आयसिस बद्दल बोलणारच आहे तेव्हा त्याबद्दल आणखीन बोलेन विस्ताराने. अलीकडच्या काळात कट्टर उजवी विचारसरणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे या 2 दशकांमध्ये. या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करून आयसिस आणि अल कायदा या दोन्ही संघटनांनी, आयसिसला वेगळी वेगळी नाव आहेत, आयसिस, आयसिल, नुसतंच इस्लामिक स्टेट, या संघटनांनी अल्पावधीतच जगासमोर फार मोठं आव्हान उभं केलेलं होतं आणि ते भारतासमोरही केलेलं आहे. अल कायदा आणि इंडियन सबकॉन्टिनेंट ही 2016 मध्ये तयार झालेली आहे आणि इस्लामिक स्टेट इन जम्मू काश्मीर ही पण तयार झालेली आहे. याच्याशिवाय इस्लामिक स्टेटच्या विलायन्स ज्याला आपण रफली इक्विव्हॅलंट ठरवायचं असेल तर जसं आपण ब्रिटिशांची कॉलनी होतो म्हणजे जॉग्राफिकली जोडलेली नव्हतो परंतु ब्रिटिशांचे सगळे नियम कायदे कानून आपल्याला भारतामध्ये लागू होते अशा त्याला ते विलायत म्हणतात. आयसिसचे कायदे कानून लागू होतील अशा जॉग्राफिकल एरियाज असे विलायत त्यांच्या एकेकाळी 23 होत्या. साधारणपणे तो आकडा कमी जास्त होत राहतो. आपल्या जवळ अफगाणिस्तानमध्ये एक विलायत आहे, आपल्या जवळ बांगलादेशमध्ये एक विलायत आहे, पलीकडे फिलिपाईन्समध्ये एक विलायत आहे आणि आपल्या सर्वांना आठवत असेल की श्रीलंकेमध्ये सुद्धा एक फार मोठा हल्ला या मंडळींनी केलेला होता. आणि खिलाफत ही संघटना ही संकल्पना याचा वापर करून आणि कट्टरतावादाचा जगभर तंत्रज्ञानाद्वारे अतिशय उच्च दर्जाचं तंत्रज्ञान वापरून त्याचा प्रसार करून 2012 नंतर म्हणजे फक्त ह्या दशकामध्ये आयसिसने आपली व्याप्ती प्रचंड वाढवली. आयसिसने सोशल मीडियाचा पुरेपूर वापर प्रचार तंत्रासाठी केला आणि अनेक व्हिडिओ प्रसारित करून ऑनलाईन रॅडिकलायझेशनद्वारे युवकांना आकर्षित केलं आणि त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण सुद्धा अत्यंत लक्षणीय आहे. एक काळ असा होता की ज्यावेळेला आयसिस 24 तासामध्ये 30 टॉप क्लास प्रोपोगंडा मटेरियल पब्लिश करत होतं. तर त्याच्यामध्ये त्यांच्याकडे असणारी अत्यंत छान आरोग्य व्यवस्था असेल, शिक्षण व्यवस्था असेल, त्यांनी हाती घेतलेली युद्ध असतील, त्याच्यामध्ये मिळवलेले विजय असतील किंवा त्यांनी केलेलं आवाहन असेल तरुणांना जॉईन करण्याचं, अनेक प्रकारचे प्रोपोगंडा मटेरियलचं बंबार्डिंग व्हर्च्युअली हे होत होतं. ऑनलाईन मॅगझिन्स त्यांनी अतिशय चांगल्या क्वालिटीची तयार केली, दाबेक किंवा रुमिया सारखी, आणि त्याचा डार्कनेट मधून प्रसार केला आणि ती मॅगझिन्स सर्व तरुणांना जगभर उपलब्ध व्हायला लागली. लोन वुल्फ अटॅक्स आयसिसनी बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात घडवून आणले. आपल्याला सर्वांना आठवत असेल पॅरिसचा दहशतवादी हल्ला, लंडन मेट्रो ट्यूबचा हल्ला, त्याच्यानंतर म्हणजे हे काही जुने झाले आणि काही आता अगदी नवीनही आहेत.
सो मोठे मोठे ज्या घटना आहेत, पॅरिसचा तो निसचा हल्ला, जिथे ते एक जण ट्रक घेऊन फक्त त्या बीचवरच्या जवळजवळ 80-90 लोकांना त्यांनी मारलं, ट्रक खाली चिरडून. असे अनेक लोन वुल्फ अटॅक्स हे युरोपियन देशांमध्ये विशेष करून आयसिसने घडवून आणले. भारतामध्ये हा धोका पहिल्यांदा आपल्याला कळला केव्हा? जेव्हा कल्याण ठाणे जिल्ह्यातलं तिथले 4 युवक हे धार्मिक यात्रेकरता म्हणून इराकला गेले आणि तिथून पुढे जाऊन सिरियामध्ये तिथून पुढे जाऊन ते आयसिसला सामील झाले. त्यातला एक जण जेव्हा परत आला लगेचच एखाद वर्षामध्ये, त्यावेळेला त्याच्यावरती मग आपल्याला त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी कळल्या आणि त्याच्यावरती मग पहिल्यांदा भारतामध्ये आयसिस वरती बंदी आणून त्याच्यावरती गुन्हा दाखल केला गेला. हे अतिशय हे सगळं 2014 नंतरच्या डेव्हलपमेंट्स आहेत, म्हणजे गेल्या 5-6 वर्षांमधल्या ह्या डेव्हलपमेंट्स आहेत आणि आपल्या दृष्टीने हे फार मोठं आव्हान सॉरी आयसिसने तयार केलेलं आहे. आयसिसच्या प्रभावामध्ये आलेल्या आणि तरुणांनी आपल्या देशामध्ये घडवून आणलेल्या दहशतवादी कारवाया त्या अनेक आहेत. मध्य प्रदेश मधला भोपाळ मधला ट्रेन मधला बॉम्ब ब्लास्ट असेल, बेंगलोर मधल्या मेहदी मसरूर बिस्वासनी प्रचाराकरता वापरलेले ट्विटर अकाउंट असेल, शामी नावाचं, त्यांनी अनेक युवकांना रॅडिकलाइज केलं. एकेकाळी हे ट्विटर, तो इंजिनियर दिवसा काम करायचा इंजिनियर म्हणून आयटी कंपनीमध्ये आणि संध्याकाळी तो नेटवर बसायचा. एकेकाळी त्याला इतके फॉलोअर्स होते शामी विटनेसला की ते जवळजवळ आयसिसचं अधिकृत माध्यम म्हणून लोक त्याच्याकडे पाहत होते. त्याला नंतर ताब्यात घेतलं गेलं. आपल्याकडे अमेरिकन स्कूलचा मुंबईमध्ये हल्ल्याचा प्रयत्न ज्यांनी केलेला होता आणि प्लॅनिंग केलेलं होतं त्या अनिस अन्सारीला ताब्यात घेतलं गेलं. हाही एक लोन वुल्फ अटॅकच म्हणायला हरकत नाही. पुसद यवतमाळची एक केस आहे, त्याच्यामध्ये पोलिसांवरती हल्ला तिथल्या एका युवकांनी केला, त्याला तिथल्या एका मौलानाचं सहकार्य होतं. ती केस सुरू आहे कोर्टामध्ये. परभणीमध्ये आपण 2016च्या जुलैमध्ये ऑगस्टमध्ये एटीएस मध्ये मधून ती एक केस केली, त्याच्यामध्ये 4 युवकांविरुद्ध बॉम्ब बनवणे, आयडी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस बनवणे आणि त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करणे या संदर्भामध्ये आयसिसच्या प्रभावाखाली तो आलेले ते सगळे तरुण होते. ती केस आहे. असे अनेक केसेस आपल्याला देशभरामधल्या सांगता येतील. सध्या जरी आयसिसने आपलं भू राजकीय वर्चस्व किंवा ज्याला आपण जॉग्राफिकल कंट्रोल म्हणू इराक सिरियामधला हा गमावलेला असला तरी त्यांच्या विचारसरणीचा प्रचार आणि जगभरामधल्या युवकांवर असलेला पगडा कायम आहे. आणि उलट त्यांचा जगभरामध्ये पसरलेले जे समर्थक आहेत त्यांच्याद्वारे वेगळे वेगळे हल्ले, एकल हल्ले, लोन वुल्फ अटॅक्स घडवून आणण्याचा प्रयत्न हा सुरू आहे. मला वाटतं सद्यस्थितीमध्ये हा सर्वात मोठा धोका अंतर्गत सुरक्षेला आहे. आणि अल-कायदाने देखील आयसिस पासून शिकून ऑनलाईन प्रोपगंडा मोठ्या प्रमाणात सुरू केला. अल-कायदाने स्थानिक भाषांमध्ये आपलं पब्लिसिटी मटेरियल आता द्यायला सुरुवात केलेली आहे. बेंगॉली, तामिळ, मल्याळम, उर्दू, हिंदी अशा सर्व भाषांमध्ये आता यांचं मटेरियल हे मिळत आहे युवकांना. ऑनलाईन रॅडिकलायझेशन मी म्हटलं त्याप्रमाणे तरुण आपल्या घरामध्ये बसलेला असतो, लॅपटॉपवरती असतो, तो 24 तास दिवसातले लॅपटॉपवरती बसू शकतो. साधारणपणे 30 ते 40 दिवसांमध्ये त्याचा जगाबद्दलचा व्ह्यू, पर्स्पेक्टिव्ह बदललेला असतो आणि तो पूर्णपणे रॅडिकलाइज झालेला असतो. समोर कोण बसलेला आहे, कोण काय सांगतोय धार्मिक संकल्पनांबद्दल किंवा अन्य बाबींबद्दल याच्याबद्दलची कुठलीही खात्री त्याला करता येत नसते, परंतु तो त्या विचारांमध्ये वाहवत जातो आणि तो दहशतवादी कृत्य करायला तयार होतो. अशा पद्धतीची माहिती ही आपल्याला या मंडळींच्या इंट्रोगेशन मधून त्यावेळेला मिळालेली आहे. आता ऑनलाईन मध्ये काय काय मिळू शकते, काही मिळू शकतं. आर्टिकल्स, इमेजेस, व्हिडिओज, हेट और व्हायलन्स एनकरेजिंग पोस्ट, ट्रेनिंग मटेरियल, आयडी कसं बनवायचं याचं मटेरियल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळू शकतात. आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशन किंवा त्यांचे हँडलर्स इतके फास्ट आहेत की आपण आज जर 10 लिंक ब्लॉक केल्या तर उद्या 20 लिंक त्यांच्या तयार झालेल्या असतात आणि त्यांचं काम हे जवळजवळ अनइंटरप्टेड सुरू असतं. म्हणूनच आपल्याला आयसिस कडे लक्ष ठेवणं हे भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यांनी कुठेतरी एक असा ऍक्सिस ह्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना ज्या आहेत, लष्कर-ए-तैयबा, जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन वगैरे वगैरे या संघटनांबरोबर हातमिळवणी पण केलेली आहे. आणि देशांतर्गत सुद्धा जी मंडळी आहेत त्यांच्याही बरोबर कुठेतरी त्यांनी एक मोठ्या प्रमाणामध्ये इनडायरेक्टली हातमिळवणी केलेली असण्याची शक्यता आहे.
आणि भविष्यामध्ये अधिक कल्पक हल्ले होऊ शकतील याची आपल्याला तयारी करायला लागणार आहे. वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शनचा वापर होऊ शकतो, प्रिसिजन गायडेड मिसाईल्सचा वापर होऊ शकतो, ड्रोन्सचा वापर होऊ शकतो, सीबीआरएन, केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल, न्यूक्लिअर अटॅक्स होऊ शकतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून, रोबोटिक्सचा वापर करून काही हल्ले केले जाऊ शकतात. सोशल मीडियावरती बॉट्सचा वापर करून मोटिवेटेड अजेंडा पुश करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाऊ शकतो. आपल्याला आठवेल, नुकतीच मुंबईमध्ये एक बॉट्सचा वापर करण्याबद्दलची केस क्राईम ब्रँचने केलेली आहे. दहशतवादाशी संबंधित आज नाही येते, पण आपल्याला केसमध्ये हे लक्षात येते की या बॉट्सचा वापर कसा केला जाऊ शकतो. तेव्हा या अत्याधुनिक पद्धती समवेतच वैयक्तिकरित्या मोठी वाहनं, पारंपरिक हत्यारं यांचा वापर करून देखील हल्ले होऊ शकतात. हे आपल्याला आज दहशतवादाचं स्वरूप म्हणून हे दिसतंय आणि हे आपल्या अंतर्गत सुरक्षेसमोरचं मोठं आव्हान आहे. आणि ट्रान्सनॅशनल अटॅक्स, हायटेक अटॅक्स हे आपल्याला पुढच्या काळामध्ये त्याची तयारी त्यांना सामोरं जाण्याची करायला लागणार आहे. आता ह्या एकूण सर्व बाबी आपण लक्षात घेतल्यानंतर साधारणपणे काय आपल्याला करता येईल किंवा काय आपण करू शकतो याचा आपण विचार करायला पाहिजे. 26/11 नंतर विविध पातळ्यांवरती देशाच्या सक्षमीकरणाबद्दल, दहशतवादाचं आव्हान परतून लावण्याच्या सक्षमीकरणाबद्दल विचार केला गेला आणि त्याच्यामध्ये अनेक स्वागतार्ह बदल हे केले गेले. आपण जर महाराष्ट्रापुरता विचार केला तर फोर्स 1ची निर्मिती केली गेली, जो एक दहशतवादाशी लढणारा डेडिकेटेड स्पेशल फोर्स आहे आणि फोर्स 1चा दर्जा अतिशय उत्तम आहे. सबंध देशभरामध्ये पोलीस कमांडो कॉम्पिटिशन्स मध्ये 2 वेळा 3 वेळा आतापर्यंत त्यांनी 10 वर्षामध्ये गेल्या पहिल्या 3मध्ये स्थान पटकावलेलं आहे. नॅशनल सिक्युरिटी गार्डचा एक आपल्याकडे बेस तयार झालेला आहे मुंबईमध्ये. त्याच्यानंतर मॅक नावाचा एक प्लॅटफॉर्म, मल्टी एजन्सी सेंटर, हा शेअरिंग ऑफ इंटेलिजन्स साठी तयार झालेला आहे. पोस्टल सिक्युरिटी अपग्रेडेशन मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. सिक्युरिटी फोर्सेस, पोलीस यांचं मॉडर्नायझेशन झालेलं आहे. नॅट ग्रीड, CCTNS चा वापर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची निर्मिती 26/11 नंतर झालेली आहे आणि ती आपल्याला आज काय काम करते हे पाहायला मिळतंय. नुसतंच दहशतवाद नाही तर माओवादाशी सुद्धा सामना करण्याच्या दृष्टीने NIA केसेस हे आपल्याला कल्पना आहे. पुढे मी सांगणार त्या काही विषयांवरती काम सुरू आहे. बेटर बॉर्डर मॅनेजमेंट, इंटरनॅशनल प्रेशर ऑन पाकिस्तान, सशक्त कायदा तयार करणं अंतर्गत सुरक्षेसाठी, रोबस्ट इंटेलिजन्स नेटवर्क तयार करणं आणि ते वापरणं, सायबर सिक्युरिटी पॉलिसी ज्याच्यामध्ये CERT इन जी आहे, कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आणि अन्य बऱ्याच RBI ची आहे, डिफेन्स फोर्सेसची आहे, असे CERT मेकॅनिझम्स जे केरळ सारख्या राज्याची सुद्धा आहे, महाराष्ट्रातही ही भरून घातलेली आहे. अशा अनेक यंत्रणांनी CERTचा मेकॅनिझम तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये कम्प्युटर्सद्वारे होणारे हल्ले जे आहेत किंवा कम्प्युटर्सद्वारे होणारं जे नुकसान आहे, आव्हान आहे, याला आपण सामना याचा करू शकतो. आणि काउंटर एक्स्ट्रीमिस्ट, प्रोपोगंडा, डिरॅडिकलायझेशनचे एफर्ट्स मोठ्या प्रमाणामध्ये केलेले आहे. त्याचबरोबर देशाचे पॅरामिलिटरी फोर्सेस आणि सिक्युरिटी फोर्सेस, डिफेन्स फोर्सेस यांची सज्जता कैक पटींनी वाढवण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टीने सतत काही ना काहीतरी होत आहे. आपल्याला सर्वांना आठवेल की राफेलचा ताफा नुकताच आपल्या एअरफोर्समध्ये दाखल झालेला आहे. तर या सर्व बाबींप्रमाणेच या सर्व यंत्रणा जशा सशक्त व्हायला पाहिजेत, सक्षम व्हायला पाहिजेत, तसंच प्रशासकीय आणि नागरी विभागांनी आपापलं कार्य पूर्ण परिणामकारकरित्या केलं पाहिजे. समस्याग्रस्त भागांमध्ये किंवा जिथून युवक जास्ती प्रमाणामध्ये या विचारांनी प्रवृत्त होऊ शकतात त्या भागांमध्ये नागरी सुविधांवरती भर दिला पाहिजे. ATS द्वारे काय काय केलं गेलं ते मी एक थोडक्यात आपल्याला सांगतो. आम्ही डिरॅडिकलायझेशनचं मोठं मॉड्यूल डेव्हलप केलं आणि त्या मॉड्यूलद्वारे आम्ही कट्टरतावादाकडे झुकू पाहणाऱ्या, झुकलेल्या पण अजून पूर्णपणे काही पावलं न उचललेल्या जवळपास 120 तरुणांना मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये कुटुंब, मित्र आणि धार्मिक नेते, सामाजिक नेते तसेच सायकोलॉजिस्ट यांची मदत घेऊन त्यांची आयडेंटिटी पूर्णपणे गुप्त ठेवून आपण त्यांना मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला
त्यांना कुठेही आपण स्टिग्मा येऊ दिला नाही आणि त्यांचं सामाजिक वातावरण गढूळ केलं नाही किंवा तिथे जाऊन आपण पोहोचलो नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या युवकांना, त्याच्यामध्ये तरुणी पण आहे, जवळजवळ 10% तरुणी आहेत त्याच्यामध्ये, त्यांना सुद्धा आपण पुन्हा एकदा आयुष्य व्यवस्थितरित्या जगण्याची संधी दिलेली आहे. 4 जुलै 2016 एक महाराष्ट्र शासनाने GR काढला, ज्याच्यामध्ये मायनॉरिटी युथचं सक्षमीकरण 8 विविध विभागांकडून कसं केलं जाईल याच्याबद्दलच्या सूचना आहेत आणि चीफ सेक्रेटरी पातळीवरती त्याचा रिव्ह्यू घेतला जातो आणि वेळोवेळी त्याच्या संदर्भातल्या सूचना दिल्या जातात. आपण याचप्रमाणे आणखीन एक केलं की दहशतवाद्याकडे झुकणाऱ्या किंवा कट्टरवादाकडे झुकणाऱ्या तरुणांना केवळ डिरॅडिकलाइज करून चालणार नाही, त्यांना आपल्याला काहीतरी रोजगार उपलब्ध करून द्यायला लागेल. म्हणून आपण केंद्र शासनाच्या असलेल्या योजनांमध्ये एक रुरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून त्यांची चेन आहे देशभर. जिल्ह्याच्या लीड बँक्स ज्या आहेत पब्लिक सेक्टरच्या, त्या लीड बँक्स ते सेंटर चालवतात आणि त्याच्यामध्ये 1 आठवडा ते 6 आठवडा तरुणांना त्यांना हव्या त्या स्किल्स मध्ये सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग दिलं जातं. फुल्ली रेसिडेन्शियल, फुल्ली पेड हे कोर्सेस आहेत. कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर त्यांना त्या बँकेकडून अर्थपुरवठा होतो आणि त्यांचं 2 वर्ष ती बँक हँड होल्डिंग करते, जेणेकरून त्यांचा काही जर त्यांना अडचणी येत असेल, व्यवसाय ठीक चालू नसेल, त्यातले काही गडबड होत असेल तर त्या दृष्टीने बँक त्याच्यामध्ये कोर्स करेक्शन करते. आणि या स्कीमचा 2008 पासून ही स्कीम देशभरात कार्यरत आहे. याचा सक्सेस रेट हा 70%च्या वरती आहे. साधारणपणे महाराष्ट्रामधून पाहायला गेलं तर याच्यामध्ये जवळजवळ 4 लाखाच्या वरती तरुणांनी हा वापर या योजनेचा फायदा करून घेतलेला आहे. ही योजना आम्ही ATS म्हणून आमच्या फोकस मधल्या तरुणांसाठी वापरण्याचा विचार केला आणि दीड 2 वर्षांमध्ये 18 आणि 19 या 2 वर्षांमध्ये आपण जवळजवळ 450 तरुणांना असं ट्रेनिंग या RCTच्या माध्यमातून दिलं आणि त्यातले जवळजवळ 350 जणांनी त्यांचे व्यवसाय सुरू केले. 150 जणांनाच फक्त फायनान्स लागला, बाकीच्यांना तर फायनान्सची गरज पडली नाही. छोट्या छोट्या गोष्टी, मोबाईल फोन रिपेअर करणे, लॅपटॉप रिपेअर करणे, मोटर्स रिपेअर करणे, मोटरसायकल्स रिपेअर करणे, मुलींसाठी ब्युटी पार्लरचा कोर्स, अशा पद्धतीचे कोर्सेस असल्यामुळे त्याच्यात फार काही पैसे लागत नाही आणि बऱ्याच जणांनी घरचेच पैसे त्याच्यात वापरले. तेव्हा हेही एक आपण पाऊल त्याच्यासाठी उचललेलं आहे. ATS मध्ये आपण डेटा बिल्डिंग, दस्तऐवज बांधणी, संघटना, व्यक्तीसह इतर अनेक पॅरामीटर्स वरती सतत पाहणी करणे आणि त्याप्रमाणे रेकॉर्ड बनवणे हे काम केलं. नेटवर्क आपण मुक्त वार्ता संकलनाच्या दृष्टीने वाढवणं, ऑनलाईन प्रचार रोखण्यासाठी इंटरनेटवरती आक्षेपार्ह साहित्य प्रसार करणाऱ्या वेबसाईट्स, ब्लॉग्स, सोशल मीडिया प्रोफाईल्स आणि पेजेस व इतर URLs वरती आपण ब्लॉक करण्याची कारवाई केली. संशयित प्रवाशांवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे आपण काही मेकॅनिझम बिल्ड केला. आपण आपल्या फोर्सचं सेन्सिटायझेशन केलं, त्यांचं कॅपॅबिलिटी बिल्डिंग केलं, त्यांचं सतत ट्रेनिंग केलं ATS ऑफिसर्स आणि डिस्ट्रिक्ट पोलीस फोर्सेस. त्यांना लँग्वेज ट्रेनिंग दिलं. पुस्तकांचं आपण दहशतवादावरती उपलब्ध असणाऱ्या चांगल्या पुस्तकांचं इंग्लिश मधल्या ट्रान्सलेशन केलं आणि मराठी, कारण अधिकाऱ्यांना मराठी जास्त चांगलं समजतं आणि पटकन वाचता येतं, त्याच्याप्रमाणे त्यांना काम करता येतं, म्हणून त्याचं मराठी ट्रान्सलेशन करून त्यांना आपण मराठीमधून त्याची सारांश त्याचा दिला, जीस्ट दिली. प्रोफायलिंग केलं आपण ऑर्गनायझेशन्स, इंडिव्हिज्युअल्स आणि लोकल पोलीसच्या कोऑर्डिनेशन बरोबर आणि स्टेट आणि सेंट्रल एजन्सीजच्या कोऑर्डिनेशन मध्ये आपण बऱ्याच गोष्टी केल्या. सोशल मीडियावरती नजर ठेवली, सायबर सेल फार चांगल्या पद्धतीने बिल्ड केला. टेरर फंडिंगकडे आपण लक्ष देतो, नक्षल कारवायांकडे लक्ष देतो, फेक करन्सी, नार्कोटिक ड्रग्ज आणि फायर आर्म्सच्या बाबतीमध्ये आपण लक्ष देतो. त्याच्यानंतर रिसर्च ऍक्टिव्हिटीज आपण करण्याचा प्रयत्न केला. यातल्या ज्या ज्या ठिकाणी आपल्याला अडचणी आल्या त्या ठिकाणी IIIT दिल्ली, IIT मुंबई, पुणे युनिव्हर्सिटी, काही प्रायव्हेट कंपनीज यांच्याबरोबर आपण त्यांना आपली चॅलेंजेस त्यांच्याकडे दिली आणि त्यांच्याकडून आपण सहकार्य घेतलं. टेबल टॉप एक्सरसाइजेस, बुक रिव्ह्यूज, डिस्कशन्स ऑन इंटरनॅशनल इव्हेंट्स दॅट हॅव हॅपन्ड इन टेररिझम, इन द वर्ल्ड ऑफ टेररिझम, याच्याबद्दल सतत कारवाई होत गेली. सिक्युरिटी ऑडिट्स आणि ड्रिल्स आपण केले फोर्स वन सोबत आणि अन्य दलांसमोर आणि काउंटर नॅरेटिव्ह आपण बिल्ड करण्याचा प्रयत्न केला की दहशतवादाकडे आकृष्ट होणारे किंवा कट्टरवादाकडे आकृष्ट होणारे तरुण जे आहेत यांना आपण धार्मिक संकल्पना बद्दलचं प्रॉपर नॅरेटिव्ह देऊ, अशा पद्धतीने आपण काही धार्मिक व्यक्तींची मदत घेऊन
ते पण बिल्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या संदर्भामधला प्रस्ताव हा विचाराधीन शासनाचा आहे. एटीएस मधून जे फरारी किंवा पाहिजे असलेले आरोपी आहेत, जे परदेशात आहेत, त्यांना परत आणण्याची प्रक्रिया फार मोठ्या प्रमाणावरती आपण सुरू केली. आणि केस कन्व्हिक्शन झाल्यानंतर ज्या वेळेला जेलमध्ये एखादा कॉन्व्हिक्ट असतो, त्यावेळेला त्याच्या ऍक्टिव्हिटीज वरती सुद्धा आपण बारकाईने लक्ष देतो. अशा प्रकारे अनेक पातळ्यांवरती आपण दहशतवाद विरोधी पथकाकडून कामाची उभारणी केली आणि त्याप्रमाणे ते काम पुढे सुरू आहे. याचप्रमाणे मी जसं म्हटलं तसं प्रशासनातले सर्व विभाग, राजकीय नेतृत्व, सामाजिक संस्था, मीडिया आणि जनता देखील त्याच्यामध्ये उतरण्याची पूर्ण शक्तीनिशी आवश्यकता आहे. आता जनता काय करू शकते? जनतेने सतत लक्ष राहिलं पाहिजे, संशयास्पद माहिती पोलिसांना कळवली पाहिजे आणि याच्याकरता आम्ही मदत घेतली. म्हणजे आता एम इंडिकेटर म्हणून जे एक पॉप्युलर ऍप आहे सगळ्या लोकल ट्रेन ट्रॅव्हलर्स किंवा बस ट्रॅव्हलर्स, मुंबईमधल्या किंवा पुण्यामधल्या कम्युट करणाऱ्या लोकांचं डेली, त्याच्यावरती आपण बऱ्याच वेळेला आपले टिकर्स दहशतवादाच्या दृष्टीने टाकलेले आहेत. काही आपण टॉप क्वालिटी फिल्म्स तयार केलेल्या आहेत, त्या शॉर्ट फिल्म्स 1 मिनिटाच्या वगैरे त्या टाकलेल्या आहेत. युट्यूबवरती आमचा काय त्याच्या चॅनलवरती आमचा काही डेटा आहे. तेव्हा हेही आपण पाहिलं पाहिजे सतत आणि त्याप्रमाणे आपल्या मनाला आणि शरीराला एक वळण लावून घेण्याची आवश्यकता आहे. संशयास्पद माहिती असेल तर पोलिसांना लगेच कळवली गेली पाहिजे. राष्ट्रविरोधी कारवायांना अप्रत्यक्षपणे सुद्धा मदत होऊ शकेल असं कुठलंही कृत्य आपल्या हातून घडता कामा नये. म्हणजे उदाहरणार्थ भाडेकरू ठेवताना पूर्ण तपासणी केली गेली पाहिजे. केवळ भाडं जास्त मिळतंय म्हणून आपण कुणालाही न चेक करता देणं आपली जागा हे धोकादायक आहे. आपल्या कागदपत्रांचा योग्य वापर होतोय की नाही हे पाहण्याची गरज आहे. सिम कार्ड घेताना किंवा आधार केंद्रावर किंवा आता सायबर डोमेनमध्ये डिजिटल ट्रान्झॅक्शन करताना मजुरांची आपल्याकडे काम करणाऱ्या योग्य माहिती ठेवून ती योग्य चॅनलला पुरवली गेली पाहिजे, पोलिसांना पुरवली गेली पाहिजे. आपल्या पाल्यांच्या इंटरनेट वापरावर किंवा संशयित संगतीवरती किंवा वर्तनावरती सतत लक्ष असणं गरजेचं आहे. कोणत्याही संघटनांना मदत करताना, विशेषतः आर्थिक मदत करताना त्यांची परिपूर्ण माहिती घेऊन मगच त्यांना मदत केली गेली पाहिजे. की आपण योग्य ठिकाणी आपली मदत पोहोचते का त्याचा वापर पुन्हा आपल्याच देशाच्या नागरिकांच्या जीवावरती उठण्यासाठी होतोय, हा विचार केला गेला पाहिजे. पोलीस किंवा निमलष्करी दलांचं मनोधैर्य खच्ची होईल अशा कृतींना प्रोत्साहन दिलं नाही गेलं पाहिजे. पोलिसांची प्रतिमा चांगली राहिली पाहिजे हे मान्य, आणि ती आहे. गेल्या 3-4-5 महिन्यांमध्ये सगळ्यांना हे जाणवलं असेल की कोरोनाच्या काळामध्ये जवळजवळ आज 170 महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी या कोरोनाच्या युद्धामध्ये धारातीर्थी पडलेले आहेत आणि जवळजवळ 15-17 हजार कोरोना बाधित झालेले होते आतापर्यंत. त्यापैकी 2,000 लोकांची ट्रीटमेंट सुरू आहे. म्हणजे महाराष्ट्र पोलीस दल जर 2-2.25 लाखांचं धरलं तर हे आकडे फार मोठे होतात. म्हणजे कुठेही जीवाची पर्वा न करता जर महाराष्ट्र पोलीस दल उभं राहिलेलं असेल लोकांच्या रक्षणाकरता, तर मला वाटतं त्याचा योग्य आदर हा राखला गेला पाहिजे. आणि त्यांच्या अनेक समस्या ज्या आजही दुर्लक्षित आहेत, घरं, पगार, कामाच्या वेळा, त्याचा पाठपुरावा हा नागरिकांच्या पातळीवरती सुद्धा झाला पाहिजे. Policeman generally is denounced by the public, criticized by the preacher, ridiculed by the movies, berated by the newspapers, and unsupported by the prosecuting officers and judges. He is shunned by the respectable and exposed to the countless temptations and dangers. Condemned while he enforces the law and dismissed when he doesn't. He is supposed to possess the qualities of soldiers, doctors, lawyers, diplomats, and educators with remuneration less than that of a daily laborer. हे माझं म्हणणं नाहीये, ऑगस्ट वोलिमर म्हणून थिंकर आहे त्यांचं हे म्हणणं आहे. आणि मला वाटतं हे कुठंतरी बदलण्याची आवश्यकता आहे. भारतासारख्या महाकाय आणि वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशा देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने हे शिवधनुष्य सर्वांनी एकत्र येऊनच पेरलं पाहिजे, तरच विविधता ही आपली खरी ताकद ठरेल. अन्यथा विविधतेमध्ये आपण विविध प्रश्नांनाच फक्त सामोरं जात राहू. मला वाटतं एवढं जरी आपल्या सर्वांच्या नजरेस मी आणू शकलो आणि या माध्यमातून काही अवेअरनेस जनरेट करू शकलो तरी पुरेसं आहे. आपण सर्वांनी मला संधी दिली स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक राष्ट्रीय स्मारक समितीने आपल्याशी बोलण्याची, त्याबद्दल त्यांचे आभार. आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद.